ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा खडा पहारा। संभाजीनगरमधल्या खुलताबादमध्ये स्ट्रॉंग रूम मधून इतर ठिकाणी जाणाऱ्या पोलिसांच्या पेट्याही तपासल्या। ईव्हीएम मध्ये फेरफार होण्याचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संशय। राज्यामधल्या स्ट्रॉंग रूमना विविध राजकीय पक्षांचा खडा पहारा। परभणीमध्येही स्ट्रॉंग रूम बाहेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। कल्याण पश्चिमेतील मतदार यादीमध्ये दुबार मतदार यादी बिनचूक होईपर्यंत निवडणूक घेऊ नका। माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी। दुबार मतदारांमध्ये कुणाचे तरी षडयंत्र असल्याचाही नरेंद्र पवार यांचा संशय। धुळ्यात दुबार मतदारांमुळे मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली। महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध। पालिकेमध्ये तब्बल 29,759 दुबार मतदार असल्याचे समोर। बीड आणि गेवराईमधील राड्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर। मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा हातात घेणाऱ्यांवर केली जाणार हद्दपारची कारवाई। पालिका मतदानादिवशी राडा केल्याप्रकरणी 17 जणांना अटक। स्ट्रॉंग रूममध्ये यंत्र ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाच्या मोहकम आदेशामुळे कर्मचाऱ्यांची मोठी अडचण। मुद्दा क्रमांक 5 ठरला झोप उडवणारा। सील होऊन आलेल्या ईव्हीएमचे स्विच तपासण्याचा प्रकार उघड। गोंदियामधल्या सालेकसामध्ये मशीन उघडून तपासाला स्विच। भाजपसोबत कामगार युनियनवरून सुरू झालेल्या राड्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक। राज्यामधल्या सर्व कामगार सेनेच्या युनिट्सची आज मातोश्रीवर बैठक। कामगार संघटना स्थापन करून भाजपला ठाकरेंना कामगार चळवळीमध्ये शह देण्याचा प्रयत्न। पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याला कडाडून विरोध। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंच नुकसान होईल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा होईल। शरद पवारांना आकडेवारीसह पटवून दिल्याचा प्रशांत जगताप यांचा दावा। माझ्यावर अनेकांनी टीका केली, रस्त्यात खड्डे खोदले। ज्यांनी टीका केली त्यांचं काय झालंय सगळ्यांनी पाहिलं। डोंबिवलीमधल्या कार्यक्रमात श्रीकांत शिंदेंची फटकेबाजी। आपण टीकेतून नाही तर कामातून उत्तर देतो असाही टोला। भाजपकडून एका तथाकथित जैन मुनीला पुढे करून मुंबईचं वातावरण गढूळ करण्याचं राजकारण सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांची जैन मुनी निलेशचंद्र विजय यांच्यावर टीका। कोल्हापूरच्या माजी महापौर सई खराडे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात होणार पक्षप्रवेश। सई खराडे यांनी 2 वेळा केलंय कोल्हापूर महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व। शेतकरी मदतीचे जिल्ह्याला किती पैसे आले याची माहिती घेऊन बोला। खासदार ओमराजे निंबाळकर आणि प्रणिती शिंदेंचं नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा टोला। एसडीआरएफ एनडीआरएफच्या निकषानुसार किती पैसे येणं अपेक्षित होतं आणि किती पैसे आले हे समजून घ्या। राणा पाटलांचा खोचक सल्ला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणाच्या पुस्तकाचं राज्यपालांच्या हस्ते नागपुरात 9 डिसेंबरला प्रकाशन। भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरील चर्चेत उत्तरादाखल केलेलं भाषण पुस्तक रूपात येणार। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेंनी लोकसभेत उपस्थित केलाय महाराष्ट्रामधल्या गडकिल्ले आणि त्यांच्या संवर्धनाचा मुद्दा। गडकिल्ले पुन्हा सुसज्जपणे उभे राहावेत यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी। धारावी बचाव आंदोलन संघटनेकडून आज धारावीमध्ये सभेचं आयोजन। मेघवाडीमधली एकही झोपडी तोडू देणार नाही असा इशारा देण्यासाठी सभा। धारावीमधल्या झोपड्या पाडण्याचा एसआरएचा इशारा। नाशिक तपोवन झाड आंदोलन प्रकरणी महापालिका प्रशासन अधिकारी उद्या करणार आंदोलकांशी चर्चा। पालिकेचे आंदोलकांना उद्या चर्चेसाठी निमंत्रण। चर्चेनंतर पुढची दिशा ठरणार। नाशिक शहरामध्ये 15,000 वृक्षांची लागवड केली जाणार। दक्षिण भारतामधल्या राजमुद्री येथून झाडं आणण्याचा निर्णय। 15 फूट उंचीची देशी झाडं, लिंबू, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड आदींची निवड। तपोवन वृक्षतोडी प्रकरणी झाडे लागवडीला महत्त्व। रस्त्यावरील खोदकामामुळे नाशिककर त्रस्त। स्मार्ट सिटी एनएमजीएल कडून खोदकाम। दुरुस्त केलेले रस्ते पुन्हा उखडलेत। महापालिकेचं ठेकेदारांना 15 दिवसांचं अल्टिमेटम। सांगलीच्या तासगाव तालुक्यामधल्या मणे राजुरी गावामधल्या ग्रामस्थांचा नव्या महसुली गावाला विरोध। ग्रामसभेनं बहुमतानं नवीन महसुली गावाचा आदेश रद्द करण्याचा ठराव केलाय मंजूर। छत्रपती संभाजीनगरमधील बोगस आयएएस कल्पना भागवत प्रकरणी 4था आरोपी दत्तात्रय शेटेला श्रीगोंद्यामधून बेड्या। दत्तात्रय शेटेनं आपली रमेश अण्णामुळेशी ओळख करून दिल्याची कल्पना भागवतनं दिली होती प्रतिक्रिया। मुंबईच्या गोवंडी चेंबूर परिसरामध्ये जलवाहिनीवरील गळती बंद करण्याच्या कामासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। पाणी जपून वापरण्याचं मुंबई पालिकेचं आवाहन।
बुलडाण्यामधून रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या 3 अल्पवयीन मुलींचा शोध लागलाय. अहिल्यानगरमध्ये सापडलेल्या मुलींना जळगाव जामोद पोलिसांनी केलं पालकांच्या स्वाधीन. बस स्थानकामधून 3 अल्पवयीन मुली झाल्या होत्या बेपत्ता. अकोल्यामध्ये भर नागरी वस्तीमध्ये रस्त्यावर दारुड्यांचा ओपन बार सुरू. शहरामधल्या जठारपेठ ते न्यू तापडिया नगर भागाला जोडणाऱ्या निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलावरील प्रकार. पोलिसांच्या तत्काळ कारवाईची मागणी. सोलापूरमधल्या बार्शीमध्ये बाळेश्वर नाक्यावर मोबाईल शॉपीमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल. आरोपी बबलू कसबे पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या नांदलगाव येथे ग्रामपंचायतीच्या शिपायाला अमानुष मारहाण. महिलेचा विनयभंग केल्याच्या संशयावरून हातपाय बांधून मारहाण. लाकडी दांडे रॉडनं जबर मारहाण. पाय फ्रॅक्चर. जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धुळ्यामधल्या चाळीसगाव चौफुलीमधल्या एका प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग. आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक. 40 लाखांचं नुकसान. अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू. बीडच्या माजलगावमध्ये ऊसाच्या शेताला भीषण आग. आगीत 50 एकरावरचा ऊस जळून खाक. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. पंचनामा करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. कोल्हापूरच्या कागल मुरगुड रस्त्यावर बकरी घेऊन जाणारा ट्रक उलटला. अपघातात 100हून अधिक बकऱ्यांचा मृत्यू. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यानं अपघात झाल्याची माहिती. इंदापूरमधल्या भिगवण बारामती राज्यमार्गावर ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात. दोन्ही वाहनांनी पेट घेतला. ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू तर दोन्ही वाहनं जळून खाक. गोंदियामध्ये भरधाव टिप्परची दुचाकीला जोरदार धडक. दुचाकीस्वार महिलेसह 4 वर्षीय पुतण्याचा मृत्यू. गोंदियाच्या बालाघाट टी पॉइंट येथील घटना. टिप्पर चालकावर गुन्हा दाखल. नंदुरबारच्या सारंगखेडा अश्वयात्रेमध्ये यंदा 2 पाहुण्या ठरतायत खास आकर्षण. मध्य प्रदेशमधल्या 1,17,00,000ची रुद्राणी आणि उत्तर प्रदेशमधल्या 60 इंच उंचीची मोरणी हे 2 घोड्या वाढवतायत यात्रेचं ग्लॅमर. सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धांसाठी 300 बाय 300 स्क्वेअर फुटांचा भव्य शामियाना. अश्व स्पर्धांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या शामियान्याची उभारणी. यंदा 700हून अधिक घोडे दाखल होण्याची अपेक्षा. देशभरातील विविध 15 अश्व स्पर्धेतील विजेता व्हाईट कोब्रा अश्व सारंगखेड्यामधल्या घोडे बाजारात दाखल. पांढरा शुभ्र घोडा पाहण्यासाठी अश्व शौकीन सारंगखेड्यामध्ये दाखल होण्यास सुरुवात. 9 डिसेंबरपासून सुरू होणार अश्व स्पर्धा. सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये अवघ्या 3 दिवसांमध्ये 145 घोड्यांच्या विक्रीतून 67 लाखांची उलाढाल. यंदा 3,500पेक्षा अधिक घोडे दाखल होणार. 5 कोटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता. जुन्नर तालुक्यामधल्या गुंसाळवाडीमध्ये बिबट्याला श्वानांनी लावले पळवून. बिबट्या बंगल्यामधल्या 3 श्वानांपैकी एकाची शिकार करण्यासाठी बिबट्या झडप घालणार तेवढ्या श्वान बिबट्यावर धावून गेले. सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मुंबईच्या राणीच्या बागेमध्ये लवकरच चिंपांझी, गोरिला, पांढरा सिंह, झेब्रा, जिराफ आणि इमू असे परदेशी प्राणी पक्षी पाहता येणार. दुर्मिळ प्राण्यांसाठी एक्झॉटिक झोन उभारण्याची प्रक्रिया सुरू. राणी बागेचा तब्बल 10 एकर भूखंडावर विस्तार होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीमधल्या मजूर टंचाईमुळे रबी हंगाम धोक्यात. बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. आता मजूर उपलब्ध नसल्यामुळे अडचणीमध्ये आणखीनच वाढ होण्याची शक्यता. भंडाऱ्यामधल्या तुमसर शासकीय रुग्णालयामधल्या दंत मशीन 2 वर्षांपासून बंद. खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. आरोग्य विभागानं लक्ष देण्याची मागणी. नागपूर परिक्षेत्र पोलीस क्रीडा महोत्सवामध्ये रंगले चुरशीचे सामने. भंडारा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरच्या खेळाडूंचा सहभाग. क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी. धाराशिव जिल्ह्यामध्ये थंडीत वाढ. तापमान 17 ते 18 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता. वाढत्या थंडीचा ज्वारी पिकाला फायदा तर हरभऱ्याचे पीक मात्र धोक्यात. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीतलहरींमुळे सोमवारपासून मुंबईसह राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार. मुंबईमध्ये किमान तापमान 13 अंशावर तर राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 6 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता. 10 ते 12 डिसेंबरपर्यंत थंडीचा कडाका आणखीनच वाढण्याचाही अंदाज. धुरंधर चित्रपटांना उडवला धुराळा. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी 27 कोटींची कमाई. चित्रपटाचे मध्यरात्री खास शो. इंडिगो एअरलाइन्सची सेवा अजूनही विस्कळीत. आज सकाळपासून देशभरातील 175 उड्डाणं रद्द. हैदराबादची 115 तर चेन्नईची 38 तर मुंबईची 8 उड्डाणं रद्द झाल्याची माहिती.
इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या सेवेचा प्रवाशांना मानसिक त्रासासोबतच आर्थिक भुर्दंड. तिकीट दरात वाढ झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी. आज संध्याकाळपर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे परत करा, सरकारचे इंडिगोला आदेश. इंडिगोच्या सावळ्या गोंधळामध्ये डीजीसीएची मोठी कारवाई. सीईओ पीटर एल्बर्स यांना कारणे दाखवा नोटीस. 24 तासात स्पष्टीकरण देण्याचे आदेश. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास डीजीसीए मोठी कारवाई करण्याची शक्यता. पुणे विमानतळावरून काल दिवसभरात इंडिगोच्या 69 विमानांची उड्डाणं रद्द. सलग 5व्या दिवशी प्रवाशांना फटका. तर इंडिगो वगळता इतर विमानांची उड्डाणं आणि आगमन सुरळीत असल्याची माहिती. गोव्यात नाईट क्लबमध्ये भीषण आग. सिलेंडरच्या स्फोटात 25 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये बहुतांश क्लबचे कर्मचारी तर 3 ते 4 पर्यटकांचाही मृत्यू. उत्तर गोव्यामधल्या सर्वात प्रसिद्ध असलेल्या नाईट क्लबच्या तळमजल्यावरील किचनमध्ये आग. बहुतांश मृतदेह किचनमध्येच आढळले. आगीवर नियंत्रण. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून घटनास्थळाचा आढावा. गोवा आगीच्या घटनेप्रकरणी क्लब मॅनेजरला अटक. तर नाईट क्लब मालकाविरुद्ध वॉरंट जारी. पंतप्रधान मोदींकडूनही घटनेचा आढावा. गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीप्रकरणी तपास करण्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आदेश. अग्नी सुरक्षेच्या नियमांचं पालन झालं की नाही याचाही तपास होणार. आगीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाणार, सावंतांचा इशारा. नाईट क्लबमधील अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेले सर्व मृतदेह बाहेर काढले. पोलीस आगीचं कारण शोधतील. तपास अहवालानंतर कारवाई केली जाईल. गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची माहिती. गोव्याच्या नाईट क्लबमधील दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्सपोस्ट. आरपोरामधील घटना अतिशय दुःखद असल्याचं सांगत मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन. पंतप्रधान सहायता कक्षाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत. आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या प्रती आपल्या संवेदना. तर जखमींनी लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना. गोव्यातील नाईट क्लबमधील दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडूनही दुःख व्यक्त. गोव्याच्या आरपोरामधील नाईट क्लबमधील दुर्घटनेमुळे अतिशय दुःख. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची प्रतिक्रिया. हा केवळ अपघात नाही तर सुरक्षा आणि सरकारचं अपयश. राहुल गांधींचा हल्लाबोल. डेहराडूनमधला भयानक अपघाताचा सीसीटीव्ही समोर. पटेल नगरमध्ये एका अनियंत्रित ट्रकनं अनेक वाहनांना चिरडलं. अनियंत्रित ट्रक एका दुकानामध्ये घुसलाय. छत्तीसगड मध्य प्रदेश सीमेवर पोलिसांशी नक्षलवाद्यांची चकमक. प्रमुख नक्षलवादी नेता सुरेंद्र कबीर आणि 10 नक्षलवाद्यांचं बालाघाट पोलिसांसमोर आत्मसमर्पण. ऑफिस सुटल्यानंतर नो कॉल नो ईमेल. राईट टू डिस्कनेक्ट विधेयक लोकसभेत सादर. कामाचे तास पूर्ण झाल्यानंतरही अनेकांना कामाशी संबंधित ईमेल कॉल्सचे द्यावे लागतं उत्तर. खासदार सुप्रिया सुळेने राईट टू डिस्कनेक्ट विधेयक लोकसभेत मांडलंय. गाझापट्टीमधल्या पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूचा आकडा 70,354 वर. गाझाच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती. ऑक्टोबर 2024 पासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू. रशियन सैन्याचा युक्रेनवर आणखी एक मोठा हल्ला. लष्करी आणि औद्योगिक संकुलं, ऊर्जा सुविधा आणि बंदर या पायाभूत सुविधांवर लक्ष. ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे मोठी आग. दक्षिण आफ्रिकेमधल्या एका बारमध्ये गोळीबार. 3 जणांनी केलेल्या गोळीबारामध्ये 11 जणांचा मृत्यू. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. बल्गेरियाच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर अडकलेल्या जहाजावर युक्रेनचा हल्ला. तेलाच्या टँकरनं भरलेलं जहाज रशियाचं असल्याची माहिती. जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुटका सुरू. अमेरिकेतल्या मेरीलँडमध्ये अनेक दिवसांपासून बर्फवृष्टी. बल्टिमोर शहरामधून बर्फवृष्टीचे फोटो समोर. झाडांच्या फांद्या आणि पानांवर बर्फाचा थर. घसरत्या पाऱ्यामुळे थंडी वाढली. रोमानियामध्ये भीषण अपघात. मर्सिडीज कार डिवायडरला धडकून हवेत 50 मीटर उंचीवर उडाली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज जारी. 55 वर्षीय चालक याचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. इंडोनेशियामध्ये निसर्गाचा कहर. पूर आणि भूस्खलनामुळे विविध परिसरामध्ये हाहाकार. आतापर्यंत 300हून अधिक नागरिकांचा मृत्यू तर 250हून जास्त नागरिक बेपत्ता असल्याची माहिती. हवाई इथे पुन्हा एकदा आपत्तीचा इशारा. हवाईच्या किलाउला ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक. जवळपास 100 मीटरपर्यंतच्या ज्वाळा उसळल्या. सध्या धोका टळलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.